सो हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्तच असणार. आणि सॉरी कारण का माझा ब्लॉग खूप लेट येतो आहे बिकॉज म्हणजे काही टॉपिकच नव्हता ब्लॉग काढायला, म्हणून मी नाही काढायची. सो आज आम्ही जातो आहे रिसॉर्टला. आर्यन आणि आमचे 2 फ्रेंड्स आहेत, तर आम्ही 4 रिसॉर्टला जातो आहे. तर आता आम्ही घरी आहोत. आता आम्ही 5-10 मिनटात निघू. सो आर्यन तुम्हाला बघायचं असेल, हा बघा. सो आता आम्ही निघणार आहोत, तर निघाल्यावर भेटू. सो हे गाईज, आता आम्ही निघालो आहेत आणि आम्ही पेट्रोल पंपवरती आहेत आणि आम्ही 4घांनी पण कोइन्सिडन्सली ब्लॅक घातलं आहे. आम्ही ठरवून नाही घातलं आहे, आणि ब्लॅक हुडी. आणि तिकडे आमचे 2 फ्रेंड्स आहेत, तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही, इकडे आहेत. आणि आम्ही प्यार हुआ हमको, प्यार हुआ पूरी हुई. आम्ही पेट्रोल भरून निघालो आहोत. तर सकाळी जेव्हा आम्ही निघालो ना, तेव्हा एवढा पाऊस पडत होता ना, खूप बेकार. त्याच्यामुळे माझी केस सगळं ओली झाली आहे. तर आता पाऊस नाही पडला पाहिजे आणि मला थंडी लागते खूप. तर प्रे करा पाऊस पडला नाही पाहिजे. खुला आसमां आ गए हम कहाँ मेरे साजना, इन बहारों में दिल की कली खिल गई, मुझको तुम जो मिले हर खुशी मिल गई मेरे हो. सो आता आम्ही एका रिसॉर्टमध्ये आलेलो. कोणतं रिसॉर्ट आहे? स्वागत रिसॉर्ट करून. पण इथे ना खूप लहान लहान पोरं खेळू शकतात असा रिसॉर्ट आहे. आणि स्लाईड वीड खूप लहान आहेत आणि वेव पूल तर आहेच नाही. म्हणून आता आम्ही विचार करतोय दुसऱ्या रिसॉर्टला जायचं. सो आपण आता कुठल्या रिसॉर्टला जातोय? दी अटलांटिक मध्ये आता आम्ही जातोय, बघू. सो गाईज, फायनली आम्ही एक रिसॉर्ट चूज केलंय, निसर्ग. तर आम्ही तिथेच आहोत. तर आम्ही आता रूममध्ये बसलो आहे कारण का ना खाली जे लहान लहान पोरांची पिकनिक येते ना स्कूलची, ती आली आहे. आणि ते काका बोलले आम्हाला की लहान पोरांची पिकनिक येणार आहे. तर आम्हाला वाटलं की नॉर्मल असतील पोरं, तर कितीतरी पोरं आलेत, खूप 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 आलेत पोरं. आम्हाला थोडं ऑड वाटतंय. तर त्याच्यामुळे आम्ही मध्ये आहोत. तुम्हाला बघायचंय का? हा बघा. आणि ही बघा कुठे गेली. आता आम्ही जाऊ एन्जॉय करायला. सो गाईज, आता आर्यन आणि हर्ष खाली गेले आहेत नाश्ता आणायला. आम्ही खालीच जात होतो नाश्ता करायला, बट पिकनिकची पोरं आलेत. सो आम्हाला त्यांच्यासमोर एकदम कसं तरी वाटतंय जायला. सो त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं वरती नाश्ता घेऊन या. काय माहिती देत आहेत की नाही रूममध्ये नाश्ता करायला. सो ही बघा कशी लोळते आहे. कंटाळा आलाय. आणि एवढी थंडी आहे ना की मनच नाही करत आहे की पाण्यात जायचं. आणि पाण्यात गेलो नाही एकदा की काय वाटणार नाही, पण आता एवढी थंडी लागते ना, तर खूप कंटाळा. असं वाटतं की इथेच गप बसून झोपून जाऊ. सो आता बघू नाश्ता येतो आहे, भेटू आपण. गाईज, फायनली आर्यन आणि हर्षने आम्हाला नाश्ता वरती आणून दिला. त्यांचा पण आहे, काय आहे, मिसळ पाव आहे. सो हे लोक बघा. तर आता आम्ही नाश्ता करू आणि नंतर मग कपडे वगैरे चेंज करून आम्ही जाऊ एन्जॉय करायला. सो आता कपडे वगैरे चेंज करून भेटूया. सगळ्यांना मी दिलं आहे. तुम्हाला पूर्ण आहे का? आमचं काय नाही. अरे इथे काय ते? कुठे गेलं? खाली बसणार आहे. इथेच ठेव. अरे अरे आज गोष्टी सांगते. बघा मी उपकार आहे, मी खातोय. आणि ते खाता काय अरे हर्ष घे ना. तिला दे ना. तिला घ्यायला बोल ना. ये भाई इकडे एक प्लेट मध्ये टाकला असेल. ब्लॉग चालू आहे यार.
टिफिन कसला टिफिन चांगला काढतो फायनली आम्ही अंदाजी केले सुपला शॉट का बोलली मी त्याला कधी एवढंच का दिलंय हे मला खायला नाही मग काय पाहिजे किती खडक खाऊ का कसं बा मग मी एक नाही रात्री काहीतरी नाही तू म्हटलं नाही व्यवस्थित होतो ना तुझं काही लक्ष नाही तुम्हाला पता करत होती होती काय करत होतं अभी का खेळायला आले मग तेच करणार नाही टिकवणार याच्या मी तिथून निघून जायचं नाही लक्षात ठेव हा ना वर्ष मग त्यांच्यामध्ये मला दिलाय काय मी चालत जाईल सो गाईज आता आम्ही कपडे वगैरे चेंज केले हिने आणि मीच केलेत ते दोघं खाली गेलेत कुठे गेलेत काय माहिती सो तुम्ही बघू शकता कपडे वगैरे चेंज केले आणि इकडे लहान पोरं आले पिकनिकची तर ते लोक सगळे स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करतात मी तुम्हाला दाखवते थांबा फायनली आम्ही जातोय आता ह्या लोकांनी पण चेंज केलेला आहे चेंज तुम्ही बघू शकता हे बघा सो आता आपण जातो
हळद मागायला आलाय आर्यन. कसं वाटतंय हर्षला लागलंय तर? ए कसं वाटतंय? नाचतोय बघा. हर्ष कसं वाटतंय? मजेत. तिला कसं वाटतंय? तिला हर्षला लागलंय ना म्हणून तिला जरा सॅड फिलिंग होते. ए चांबडी नको काढू. यू काढली चेक जोरात. मध्ये जातोय. मी जात होते आता कुठेतरी खेळायला पण आर्यन चिडला यार. बोलतो गप घरी. सो हे गाईज आम्ही वेवपूल वगैरे मध्ये खूप गेलो, स्लाईडमध्ये पण गेलो, पण फोनची ना म्हणजे फोनमध्ये पाणी गेलेलं तर चार्जिंग होत नव्हती म्हणून आम्ही चार्जिंगला लावलेला फोन. तर आत्ता आम्ही जेवणार वगैरे. आता जेवणाला खूप लाईन आहे. सो त्यांचं झालं ना लाईन वगैरे मग हे लोक जाऊन जेवण आणतील. मग आम्ही जेवू वगैरे आणि त्याच्यानंतरला वेवपूल आणि स्लाईड बीडमध्ये जाऊ. आम्ही तेच तुम्हाला सगळं दाखवू. ठीक आहे. सो गाईज मी आयती आहे. हे लोक मला सगळे जेवण वाढून देतात. हे बघा सगळे मला हे लोक देणार आहेत. म्हणजे हर्ष भरतोय माझ्यासाठी जेवण. हा बघा. थँक्यू सो मच. कुठे ठेव? पुरी कुठे आहे? पुरी घेतो ना इथं ठेव. सो आता आम्ही जेवायला बसतोय. मी एकदम कशी तरी दिसते पण बघू शकता. झाली आहे ना. सो आत्ताच आम्ही जेवलो वगैरे आणि आता स्टार्ट नाही झालाय अजून. सो तो स्टार्ट झाल्यावरती आपण एन्जॉय करू. त्याला थंडी लागते. बसलाय बघा कसं. भुगली भुगली ए तोंड बघायचं तोंड बघायचं. सो ह्याला थंडी लागते म्हणून हा इथे बसलाय. थंडी नाही दुखते म्हणून मी इथे. ऍक्च्युली ना ह्याला ना वेव पूल मध्ये एवढं बेकार लागलंय ना आणि मला आता मगाशी सांगितलं. हे बघा दाखव रे. हे बघा एवढं कसं असेल. एकदम घाणेरडीवाली मस्ती करत होता. वरती स्लाईडवर पण गेला ना तर तिकडे पण असं झोपून येत होता. हा बघा आता दाखव. आता फोन पडला असता माझ्या हातातून. हे काय करतोय तू? जा मार उडी पाण्यात. आर्यन उडी कशा मारतो ते बघा. थंडी लागते. जा ना थोडीशी मार. जा थोडीशी मार आणि ओला. हा जा जा. तसं पण सुद्धा कुठे आहेस? जा लवकर. सो गाईज बघा आता तुम्ही. जाऊ मार त्यांच्या अंगावर पड. तिथे पोरी आहे आणि त्याला उडी मारायला लाज वाटते. आता पाण्यामध्ये भिजला. आता मी पण त्याच्यासोबत जाते एन्जॉय करायला. सो तुम्हाला दाखवते. वेट
थंड पाणी पाणी बॉटल तुम्ही बघितलं असेल आम्ही किती एन्जॉय केलं आणि आता आम्ही जातोय स्लाइड वरती. सो शूट घेणार आहे तर कोणच नाही आहे तर आम्ही ट्राय करू. आर्यन पकडणार आहे असा फोनवरती. आता पडली असती मी तर जेवढं शूट होईल तेवढं होईल कारण का आता शूट करायला कोण नाही ते सगळे स्कूलचे पब्लिक आहेत. सो आम्ही कसं त्यांना सांगणार त्याच्यामुळे आम्हीच काढू शूट. थांबे उभी राहा लाईटला जा. सो गाईज आत्ताच आम्ही फ्रेश वगैरे झालो. आमचं झालं आहे सगळं एन्जॉय वगैरे करून आणि आमचा टाईम अप झाला आहे. सो आता आम्ही निघतो आहे घरी जायला. पण आम्ही घरी नाही जाणार आहे. आधी बीचला जाणार आहे. त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार आहे आणि फोनला चार्जिंग नाही आहे. 11%च आहे फक्त चार्जिंग. सो त्याला आतमध्ये चेंज करतात. सो 11%च आहे चार्जिंग. त्याच्यामुळे मला पुढे काहीच कॅप्चर करायला भेटणार नाही. म्हणून मी आत्ताच इथे ब्लॉग एंड करते. ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवीन ब्लॉग येत राहतील आणि मी डेली अपडेट देत राहीन. सो बाय, लव्ह यू ऑल.